अहमदाबादमध्ये झालेली ही विमान दुर्घटना म्हणजे खरं तर अनेक एक्सपर्टसाठी सुद्धा मोठं कोडं म्हटलं जातं आहे। एवढं सुरक्षित हे विमान कोसळलं कसं या संदर्भातल्या प्रश्नांची खरं तर उकल करण्याचा आता प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स मिळणं तितकंच गरजेचं आहे। अर्थातच पुढच्या सगळ्या तपासामधून या विमानाच्या अपघाताची कारणं लक्षात येतील। मात्र याच घटनेबाबत या दुर्घटनेबाबत आणखी काही सविस्तर विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत सातत्याने घेऊन येतोय। काही वेळापूर्वी आपण अनेक एक्सपर्ट्स बरोबर बोललो होतो आणि सध्या माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये नितीन जाधव सर आहेत, एव्हिएशन एक्सपर्ट। गेल्या 44 वर्षांपासून एव्हिएशन क्षेत्रातला त्यांचा हवाई क्षेत्रातला अनुभव आहे। आपण सरांकडून त्यांची एकदा ओळख जाणून घेऊया आणि या दुर्घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती घेऊया। सर, आपण 44 वर्ष आहात आणि इंडियन एव्हिएशन काउन्सिलचे आपण अध्यक्ष आहात, बरोबर? जी अगदी। सर, आपण हे जे माझ्या मागे विमान पाहतोय हेच ते विमान आहे, बोईंग जातीचं हे विमान आहे। तर आपण थोडीशी या विमानाविषयी माहिती घेऊया। हे विमान सर्वात सुरक्षित ड्रीम लाइनर म्हटलं जातं, तर कसं हे सुरक्षित आहे, काय नेमकी या विमानासंदर्भातली माहिती आहे? सर्वात मी दुःख आणि व्यक्त करतो एव्हिएशन तर्फे। मी एक दुःखद घटना झाली आणि मला वाटते भारतातली सर्वात मोठी मोठी दुर्घटना आहे आणि कोड्यातली दुर्घटना झालेली आहे। आणि ड्रीम लाइनरबद्दल सांगायचा उद्देश एवढाच आहे की सर्वात जेव्हा हे लँड होत होतं 14-15 वर्षापूर्वी 787-300 जातीचं विमान आहे। हे सर्वात कम्प्युटराइज विमान बनवलं गेलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्या अगोदर पाहिलं असेल की सर्वात मोठी विमान होती ती 747 म्हणायची, तर जम्बो जेट म्हणायची। त्याला 4 इंजिन होती, पण फ्युएल कन्झम्पशन करता त्याला आपल्या इथून शेवटचं विमान गेल्या वर्षी उडून आपण स्क्रॅप केलं आणि ही सगळी विमानं अंमलात आणली। ह्याच्यानंतर ही बोईंग जातीची विमान आहेत। अगदी अगदी सर, तुम्ही थोडंसं पुढे येऊन आपण हे कसं एक्सप्लेन करता येईल सांगा जरा। की ह्याच्यामध्ये सर्वात फ्युएल इफिशियन्सी चांगली आहे, 2 इंजिन मोठी दिलेली आहेत आणि विमान हे न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमाप्रमाणे चालतं की एका वस्तूला जड वस्तूला तुम्ही जे गती दिली असतात तर जी गती राहण्यापर्यंत नंतर ती जीपर्यंत सापत्य करते तोपर्यंत ती वस्तू जाते, नंतर ती गती कमी झाली की पडते। तर ह्याला गतीला देण्याकरता सर्वात फास्टेस्ट इंजिन आणि चांगल्या इफिशियन्सीचे इंजिन लावले गेलेत आणि हे प्रत्येक गोष्टीची आगाऊ कल्पना देण्या म्हणजे ते कम्प्युटराइज केलेले त्याचे वगैरे की एक कुठची गोष्ट थोडी जरी असेल तरी ते कम्प्युटरमध्ये आगाऊ सूचना देते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मोठी आहे, त्याची कॅपॅसिटी चांगली आहे। सगळं असताना पण आजची जी दुर्घटना ड्रीम लाइनरचं होणं हे मोठं कोडच आहे, कारण का एक फ्लाईट जेव्हा टेक ऑफ करत असतं त्याचा स्पीड 200-250-300 किलोमीटरच्या स्पीडनी असतो आणि ते गती त्याला कंटिन्यू ती वाढत जाते आणि गुरुत्वाकर्षण 10,000 फुटापर्यंत जास्त असतं आणि जसजसं हे टेक ऑफ वर करून समांतर वर जात राहतं आणि जेव्हा जसं ते गुरुत्वाकर्षण कमी होतं त्याचे स्पीड हा डबल होतो, नंतर मग तो ट्रिबल होतो। तोच 250चा स्पीड 800 ते 900 किलोमीटर पर आवर, तो 35,000च्या फूट गेल्यानंतर तो स्पीड जास्त असतं, तर त्यावर फ्युएल त्यांना कमी लागतं। म्हणजे जमिनीचा स्पीड एवढाच असतो पण तो टेबल वर होतो। अच्छा, तेवढा म्हणजे त्याला गती ती ऑटोमॅटिक गुरुत्वाकर्षण मिळालं त्याला गती मिळते। हे सोपं नॉलेज आहे याच्यामध्ये। आता ही ड्रीम लाइनर तुम्ही पाहाल, एक व्हिज्युअल मी त्याला हे पाहिलं त्याचं व्हिज्युअल, तर त्याचे चाकं होती बाहेरच होती पहा। ती जेव्हा टेक ऑफ घेतलं आणि 10 सेकंदात 15 सेकंद खाली येतं, नोज पण नोज डाऊन झालेला नाहीये त्याचं नोज सेम होतं त्याचं। म्हणजे ह्या वेळेस दोन्ही इंजिन एका वेळेला हिट होणं हा मोठा संशयास्पद घातपाचं काही कल्पना नाही की मॅन पायलट काय त्याच्यामध्ये चुकी कोणाची आता काहीच कोणावर दोष देणं चुकीचं आहे। कारण का कोणताही व्यक्ती हा स्वतःहून हे प्रयत्न करतो की तो त्याला वाचवायचाच प्रयत्न करतो, हिचे पण त्यांनी तेच केलेलं आहे। जर का नोज डाऊन झालं असतं। सर, आपण ही एआय जनरेटेड इमेज बघतोय, जसं तुम्ही म्हटलात की त्याचं नोज जे आहे पुढचा भाग आहे तो वर आहे, चाकं सुद्धा त्याची खाली आहे। अगदी, तर त्यावेळेस त्यांनी माझ्या वैयक्तिक मग सांगतो, एक्सपर्ट म्हणून सांगत नाही की त्यांनी त्या ह्याच्यामध्ये जर का त्याला वाटत होतं की हे टेक ऑफ होऊ शकत नाही तर त्यांनी प्रयत्न केला की खाली आणायचा प्रयत्न केला। त्यात पण हे फ्लाईट जेव्हा 9 तास उडून मुंबई ते लंडन जाताना त्या दोन्ही विंग मध्ये हे सगळं भरल्या जातं, फ्युएल असतं आणि फुली लोडेड होत आहे। म्हणजे पूर्णच्या पूर्ण ज्वालाघारी इंजिन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्युअर पेट्रोल ते म्हणतात केरोसिन असतं, ऍक्च्युअली ते भरलेला होतं। त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा जास्त झाला। अच्छा, तो इम्पॅक्ट जो झालेला आहे कारण की लंडन 9 तासाचं त्याच्यामध्ये आणि एक्स्ट्रा 2 तासाचं म्हणजे 10-11 तासाचं फ्युएल कम्प्लीट भरलेलं होतं, त्याच्यामुळे
त्याचा इम्पॅक्ट झाल्यामुळे तो जास्ती घातपात जो झालेला आता तो म्हणण्याविषयी अपघात झाला असं मी म्हणू शकतो. कारण का जर का इमर्जन्सी जेव्हा लँडिंग असते तेव्हा त्या एअरक्राफ्ट काय करतो, गो राऊंड घेतो आणि फ्युअल ड्रॉप करत असतो की त्याला त्यावेळेस जेव्हा लँड करायचं तेवढंच तो फ्युअल ठेवतो की ज्याने ते ज्वालाग्राही होऊ नये म्हणून. आणि इथे बरोबर त्याच्या उलट झालेलं आहे की त्याचं फ्युअल पूर्ण भरलेलं होतं आणि 10 सेकंद त्याला कुठेच चान्स नाही मिळाला, वस्ती नाही मिळाली, त्याला प्लेन जरी कुठे सरफेस मिळाला असता. तर हे ॲव्हिएशनच्या उद्देशाने मी तुम्हाला सांगतो की आपल्या भारतामध्ये मी कोणाला दोष देणार नाही, पण एअरपोर्टच्या इथे तुम्ही बघितलं असेल की त्यांचे लँडिंग टेक ऑफला पूर्वी काळी पूर्ण एक त्यांचा जो आम्ही त्याला फनल म्हणतो, फलन घेतल्यानंतर त्याला हाईट प्रमाणे त्याला दिल्या जाते, तेवढ्या प्रमाणे दिल्या जाते. पण तिथे त्या वस्ती बसवतात, ते करतात. रिमोटला ऍक्च्युली एअरक्राफ्ट रनवे आपल्याकडे एवढे आहे, भौगोलिक परिस्थिती आहे जेव्हा न्यू मुंबईचा एअरपोर्ट लँडिंग टेक ऑफला की तिथे सी आहे, सी जरी मध्ये हे लँड केलं असतं तरी वाचायचे प्रयत्न भरपूर असतात. तर इथे त्याला ही वेळच मिळाली नाहीये. ही का मिळाली नाही? दोन्ही इंजिन एका वेळेला बंद झाले, कारण एक इंजिन बंद झाले असते दुसरा तो घेऊ शकला असता, फिरून घेऊ शकला. मग ह्याचं कारण ब्लॅक बॉक्स जेव्हा आपण म्हणालात तो बरोबर आहे की ब्लॅक बॉक्स मिळालं तर तेच त्याच्यानंतरच करेल. कारण का पायलटनी मेडे हा शब्द वापरलाच नाही की त्याला तुमचा काय आहे, घातपात आहे का काय आहे, तर मेडे हा शब्द वापरलेला नसेल, असेल तर समजा घातपात आहे. अच्छा, हा सर्वात मोठा मुद्दा इथे मी म्हणू शकतो. अगदी सर, फक्त या दृश्यांविषयी मी थोडीशी कल्पना देते. हा एक सीसीटीव्ही फुटेज आहे जे अगदी आत्ता मिळालेलं आहे आणि हे शेवटच्या क्षणाचं सीसीटीव्ही फुटेज आहे. थोडीशी ब्लर इमेज आहे, आपण यामध्ये जाणून घेऊ शकतो की विमानाने जेव्हा टेक ऑफ केलं अगदी काही किलोमीटर अंतरावर गेलं आणि तुम्ही जसं सांगताय तसं रहिवासी भाग सुद्धा इथे आसपास आहे आणि कशा पद्धतीने टेक ऑफ केलं आणि काही क्षणामध्ये हे विमान उंच आकाशामध्ये झेपावताना त्याचा जो नोज पॉइंट आहे तो वर आहे, मात्र ते अगदी काही क्षणामध्ये खाली येताना आपल्याला दिसेल. आणि हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे, हे शेवटच्या क्षणाला आलेलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालेलं आहे. ह्यालाच पाहून मी म्हणतोय की फ्लाईटचा नोज डाऊन असेल तर तुम्ही समजा ते इंजिन फेल्युअर पूर्णपणे झालेला आहे. तो इंजिन त्यांनी पण तिथे बघा त्याचा प्रयत्न नोज अप आहे, म्हणजे तो प्रयत्न करतोय की थ्रोटल फुल दिलेला आहे त्याने तो उडायचा प्रयत्न करतोय आणि उडत असताना ह्या स्थितीलाच ते विमान खाली येत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? खरंय, म्हणजे हे मोठं कोड आहे. म्हणजे आतापासून आपण त्याला ब्लॅक बॉक्सच्या वेळेला ऍक्च्युअल ब्लॅक बॉक्सच्या समोर की कारण काय घडलंय त्याशिवाय कोणी टेक्निकल, कारण का विमान उडायच्या अगोदर एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर जो असतो त्याला आम्ही AME असं म्हणतो, तो जोपर्यंत साईन करत नाही तोपर्यंत ते विमान उडतच शकत नाही. त्याच्या साईन नंतर त्याच्यानंतर हँडओव्हर टेकआउट पायलट को पायलट हे करतात, मग ते विमान ओके तुम्हाला लढायचं, मग त्यांनी ओके दिलेलं आहे एमीनी. आता याच्यात त्याच्या अगोदर त्यांनी एमीनी काय बघितलंय का नाही बघितलंय ते लॉगबुक पण त्याचं इम्पॉर्टंट समजलं जाणार आहे. ह्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असेल ते लॉगबुक की विमानाला पहिल्यापासून इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम होता का, कारण त्याच्यामध्ये निग्लेक्ट झालेलं आहे ते सगळं एमीच आता ह्याला चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. एमी त्या वेळी त्या फ्लाईट ज्यांनी चेक केल्या आणि ज्यांनी सिग्नेचर केले तो या सर्वात मोठा त्याला एक महत्वाचा दुवा समजला जाईल. अगदी सर, मधल्या काळामध्ये आज दुर्घटना 1:38 घडली, त्यानंतर आम्ही बऱ्याच एक्सपर्ट्स बरोबर बोललो, त्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे निघाले. त्यामधले फक्त 3 महत्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगते, तुमचं त्याच्यावर मत काय मला जाणून घ्यायचंय. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, एकतर फ्युएल कंटॅमिनेशन असेल किंवा फ्युएल स्कॅर्सिटी असेल असा एक शब्द वापरला होता. तर 2 इंजिनला हे फ्युएल पोहोचलंच नाही, फ्युएल स्कॅर्सिटी असेल किंवा फ्युएल मध्ये कंटॅमिनेशन असेल असा एक मुद्दा निघाला. तर ह्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही जो मुद्दा म्हणाला की माझ्याकडे एव्हिएशनच्या भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, त्या आता वेळ नाहीये. पूर्वी एकेकाळी असं घडलेलं, म्हणजे फार 80च्या दशकात असं घडलेलं आहे की लिटरली ते पावसाच्या वेळेला त्याच्यामध्ये पाणी पण मिक्स झालेलं फ्युएलमध्ये. मी आरोप करत नाहीये, जस्ट उदाहरण म्हणून सांगतोय. हे जे फ्युएल ज्यांनी केलं असेल तेव्हा फ्युएलमध्ये दोष होता का, नंतर फ्युएल सप्लाय होत होता का, त्या बरोबर झाला नाही. तुम्ही जे म्हणता की सडनली सप्लाय बंद झाला तरी पण हे घडू शकतं, परफेक्ट त्यांनी पण सांगितलंय. पण ह्याचं उत्तर देऊ शकतात एमीच देऊ शकतो. अच्छा, की त्यावेळेस त्याचा फ्युएल सप्लाय त्यांनी चेक केला काय, इंजिन तेव्हा रन जेव्हा केलेलं आहे तेव्हा त्यांनी त्याला समजतं की फ्युएल सप्लाय होतं. आणि हे सगळं दाखवतो कुठे, कम्प्युटर्स दाखवतो, पुढे दाखवतो फ्युएल कन्झम्पशन बरोबर आहे, हे बरोबर, ते लॉक टू चेक 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 सगळं करत असतो. त्यावर त्याच्यानंतरच फ्लाईट उडतंय. म्हणजे पायलट पण, आणि तो आता पायलट विचारायला नाहीये, त्यामुळे हे एमी बोलू शकतो.
कारण एवढं इझी नाहीये. कारण आता दिवसाला 1000 विमानं उडतायत, मुंबईहूनच 900 950 उडतायत, भारतातून एवढे सगळे उडतायत. मग ह्याच का असं झालं? हे मोठं कोड आहे. अगदी सर, आणखी एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा निघाला होता की बर्ड हिटिंग जे आहे ते अहमदाबाद एअरपोर्टवर जास्त प्रमाणामध्ये आहे आणि या विषयावर मघासपासून अनेक लोक बोलले आणि मला असं वाटतं की फक्त अहमदाबाद एअरपोर्ट नाही तर अनेक भारतातल्या अनेक एअरपोर्टवर ही स्थिती आहे. जसं तुम्ही सांगितलं की आजूबाजूचा रहिवासी भाग असणं हे सुद्धा किती धोकादायक असू शकतं ते आज आपण दुर्घटनेमधून पाहिलं. मात्र बर्ड हिटिंग हा किती महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असू शकतो? आता मी स्पष्टपणे बोलतो, पण नॅशनल टीव्हीवर बोलताना सांभाळून बोललो की राष्ट्रहित पण तेवढंच असतं आणि काय काय गोष्टी आपण आनंदाने बोलताना बोलून जातो, पण ते समोरचे जे घातपाती कृत्य करणार असतात त्यातले ते घेऊ शकतात. करेक्ट. त्यामुळे मी स्पष्ट न बोलतो एवढा सांगतो की जे हिट जेव्हा होतं बर्ड हिट एकाच वेळेला दोन्ही इंजिन मध्ये झालं असेल तर हे म्हणू शकतो कबूल आहे. दुसरे पण हिट होऊ शकतात की खालचा जो त्याचा 600 फुटापर्यंत पण नाही येतो, मला वाटतं एवढा जवळून शॉट पण होऊ शकतात त्याच्या वेळेला. कारण जरा घातपात ते ज्याला कृत्य करायचंय तो ट्रेन असतो, त्याला माहिती असतं कुठे गेलं की कुठच्या गोष्टी घडतात. आपल्या इथे पूर्वीपासून हे एव्हिएशनकडे सगळं दुर्लक्ष झालेलं आहे. प्रत्येकाकडे त्याच्या एवढ्याशा छोट्या रेंजला तुमची विमानं लँड उतरताना आपल्याकडे नागरी वस्ती जास्त आहे, ते बाहेर हे सगळे प्रकार नाही आहेत. त्यामुळे इथे हिटचं संभावना पण बरोबर आहे. अगदी सर, तुम्ही जसं आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की गेल्या 44 वर्षांपासून तुम्ही एव्हिएशन सेक्टरमध्ये आहात. तुम्ही खूप साऱ्या विमानांच्या दुर्घटना सुद्धा ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. तर एकंदरीतच आजची दुर्घटना आणि त्याबद्दल तुम्हाला पडलेलं कोड नेमकं काय आहे? जे फार मोठी दुर्घटना ही भारतातली अशी माझ्या 1980 पासून आता जसं सम्राट अशोक वगैरे पडलेलं बांद्राच्या ह्याच्यामध्ये जाऊन डायरेक्ट पडलेलं समजू शकतो. त्याच्यानंतर 82 साली माझ्या समोर एक दुर्घटना झाली. ते सिंगापूरहून 707 फ्लाईट आलेलं, ते स्कीड झाल्याने एका वेळेला त्याचे 2 तुकडे झालेले आणि त्यात प्रवासी मेले, ते हिचं झालं. नंतर स्कीड झालेलं, असे अपघात भरपूर झालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये कोडा असं आहे की नवीन फ्लाईट आहे, ड्रीम लायनर आहे, टेक्निकली एकदम साऊंड आहे, त्याचं इंजिनिअरिंग चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण एवढं लगेच टेकअप करून पडणं हे न पचणारी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये फार मोठं कोड आहे, छोटं मोठं कोड नाहीये. आणि मी ॲडव्हान्समध्ये काय ते जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मिळत नाही तोपर्यंत काही हे सांगू शकत. पण एका वेळेला 2 इंजिन बंद होणं ही न पटणारी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये एकच मुद्दा इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बघितलं असेल की दोन्ही इंजिनवर नोज डाऊन नाही झालेले आहे, तो त्याही परिस्थितीत लँड करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी प्रथम पायलटला सपोर्ट करीन की त्याही परिस्थितीत तो उतरायचा प्रयत्न करतोय की त्याला काहीतरी जाणवलेलं, काहीतरी त्याला समजून आलेलं, म्हणून तो ठीक आहे मग आता मी उतरायचा. पण समोर एवढे ऑब्जेक्ट सगळे आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. आणि त्याचा मोठा प्रॉब्लेम हा झाला की त्याला थोडी हाईट मिळाली असती तर तो गो राऊंड करून परत आला असता, गो राऊंड, पण त्याला ती वेळ पण मिळाली नाहीये त्याला. अगदी खरं सर, खूप सखोल विश्लेषण आपण सगळ्या या बाबतीत केलं आणि तुमच्या 44 वर्षातल्या अनुभवांमधून कशी नेमकी दुर्घटना झाली, कसं एक कोडं सोडवलं जाईल, खरं तर हा मोठा प्रश्न आहे. मात्र तुम्ही खूप छान सगळं विश्लेषण केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.